भारताने इतिहास रचत न्यूझीलंडला 90 टी20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे। सलग दुसऱ्यांदा भारताने टी20 वर्ल्ड कप वरती आपले नाव कोरलंय। त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासामध्ये 3 वेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरलेला आहे। भारताच्या 256 धावांच्या टार्गेट समोर न्यूझीलंड 159 धावांवर गारद। बुमराहच्या 4 तर अक्षर पटेलच्या 3 विकेट। फलंदाजीमध्ये सॅमसनचे 89 धावा, अभिषेक शर्मा आणि ईशान किशनची अर्धशतकं। प्रत्येक भारतीयाचं हृदय अभिमानानं आणि आनंदानं भरून आलं। टीम इंडियाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट, अमित शहा आणि राहुल गांधी यांच्याकडून देखील टीम इंडियाचं अभिनंदन। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। रोमांचकारी, चमकदार, आश्चर्यकारक, प्रचंड सलग 2 विश्वचषकांवरती भारताचं नाव। भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून देखील ट्विट करत भारतीय संघाचं अभिनंदन। टीम इंडियाच्या विजयानंतर पुण्यामध्ये जल्लोष। फर्ग्युसन कॉलेज रोडवरती जल्लोष करताना तरुणांची हुल्लडबाजी। पोलिसांकडून तरुणांना पांगवण्यासाठी बळाचा वापर। भारताच्या विजयाच्या जल्लोषानंतर अमरावतीमध्ये तरुणांची हुल्लडबाजी। राजकमल या चौकामध्ये तरुणाईकडून नागरिकांच्या अंगावरती फटाके फेकत जल्लोष। राजकमल चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त। इराण इस्रायल युद्धावरती भारताची भूमिका संसदेमध्ये स्पष्ट होणार। पश्चिम आशियातील परिस्थितीसंदर्भात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज संसदेमध्ये निवेदन करणार। सकाळी 11 वाजता राज्यसभेत तर दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये निवेदन दिलं जाणार। आज मनसेचा 20वा वर्धापन दिन। रायगडच्या पायथ्याशी साजरा केला जाणार मनसेचा वर्धापन दिन। मराठीसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा हा वर्धापन दिन, अशी राज ठाकरे यांची पोस्ट। नितीश कुमार यांच्या पुत्राची बिहारच्या राजकारणामध्ये एंट्री। निशांत कुमार यांचा जनता दल युनायटेड पक्षामध्ये जाहीर प्रवेश। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्याच्या विरोधकांच्या प्रस्तावावरती आज चर्चा होणार। भाजपकडून लोकसभा खासदारांना आज आणि उद्या सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना। सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीपही जारी। पश्चिम बंगालमधील संथाल परिषदेतील कार्यक्रम स्थळावरून राष्ट्रपतींची नाराजी। ममता बॅनर्जी मला धाकट्या बहिणीसारख्या आहेत। बंगाल सरकारला आदिवासींचं भलं नकोय असं वाटतंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची टीका। राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी सुरू आहे। ममता बॅनर्जींचा आरोप, राष्ट्रपतींना कार्यक्रमातील राज्यप्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल दिलेली माहिती चुकीची होती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विधानावरती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया। ममता दीदींची ममता दुसऱ्यांना सन्मान देताना आटलेली दिसून येते। या घटनेचा निषेध करावा तितका कमीच आहे। राष्ट्रपतींचे कार्यक्रम एका दिवसात ठरत नसतात। ममता बॅनर्जींच्या कृतीवरती चित्रा वाघ यांची टीका। दार्जिलिंगमधील राष्ट्रपतींच्या कार्यक्रम स्थळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जमले असते, मात्र राज्य प्रशासनानं सुरक्षा, गर्दी आणि इतर कारणं सांगत कार्यक्रमाचं ठिकाण बदललं। भाजपचा आरोप। दरम्यान अनेकांना इथं उपस्थित राहता आलं नसल्यानं राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे। पश्चिम बंगालमधील कार्यक्रमाच्या वादात केंद्राची उडी। केंद्रानं अहवाल मागवलेला आहे। राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याचा ठपका आहे। मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेश आहेत। राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल तोडणं हे घाणेरडं राजकारण आहे। संथाल कार्यक्रमावरून आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका। पश्चिम बंगालमध्ये शहरी नक्षलवाद सुरू असल्याची शेलार यांची टीका। खासदार संजय राऊत यांच्याकडून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट। सदिच्छा भेट होती। यावेळेस अनेक विषयांवरती मनमोकळ्या चर्चा झाल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया। सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा अध्यक्ष होईल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। काही दिवसांपूर्वी वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं। भाजपनं पराभवाची सवय लावून घ्यावी। महापालिकेत जे झालं ते जिल्हा परिषदेत होणार नाही। खासदार विशाल पाटील यांची भाजपवर टीका। तर 18 फेब्रुवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची देखील माहिती समोर। पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळेस नाराजी टाळण्यासाठी सुनेत्रा पवारांचे प्रयत्न। सुनेत्रा पवार यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मागवले इच्छुकांचे अर्ज। पहिल्यांदाच मागवण्यात आलेले आहेत हे संपूर्ण अर्ज।
पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। घोषणा देणाऱ्या विरोधात हिंदू समाज आक्रमक झालेला आहे। पाकिस्तानचा जयघोष करणाऱ्यावरती कडक कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे। इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ काही तरुणांनी मध्य प्रदेशमधील रायसेन किल्ल्यावरती बेकायदेशीर तोफगोळा डागलेला आहे। आम्ही इराणला पाठिंबा देणार, तरुणांकडून घोषणाबाजी, तरुणाईवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। आरोग्य विभागामध्ये बाह्य पद्धतीने काम करणाऱ्या संस्थांना आरोग्य मंत्र्यांचा इशारा आहे। संस्थेच्या कामकाजात गैरप्रकार आढळल्यास थेट कारवाई केली जाणार, दोषी संस्थेला काळ्या यादीत टाकणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा थेट इशारा। अजित पवार यांच्यानंतर माझा प्रवास सोपा नव्हता, मात्र महिला शक्ती माझ्या मागे थांबली, हीच ताकद मला ऊर्जा देते। सुनेत्रा पवार यांचं महिला दिनाच्या कार्यक्रमात भाष्य। अजितदादांच्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, माजी मंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया। या चौकशीतून सत्य बाहेर यावं अशी सर्व महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे, राजेश टोपे यांचं वक्तव्य। बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राला स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव द्या, लक्ष्मण हाके यांची मागणी। बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाचं अहिल्यादेवी होळकर यांचं नाव बदलण्याचा काही समाजकंटकांचा प्रयत्न, हाकेंचा आरोप। महिलांना संधी दिली तर नवं यश मिळू शकतं, पंतप्रधान मोदींचं जागतिक महिला दिनी वक्तव्य। देशामध्ये 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प पूर्ण झाल्याचंही वक्तव्य। वर्ध्यामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीमध्ये महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन। जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये महिला आणि बालकल्याण विभागासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करणार, पंकज भोयर यांचं आश्वासन। तिसऱ्यांदा राज्यसभेवरती निवडून आल्यानं लोकांसह देशांमध्ये चांगला उत्साह आहे। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, मी समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहीन, आठवलेंकडून विश्वास व्यक्त। पुण्यामध्ये मुंबईमध्ये मेळावे घेऊन नोंदणी सुरू केली जाते। यंदा महाराजांना अभिवादन करून सप्ताह सुरू केला जात असल्याची बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। पक्षात काम करणाऱ्यांसाठी नोंदणी सुरू होत असल्याची ही माहिती। शिंदखेड्याच्या मौज विखुर्लेत शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। साखर कारखान्यासाठी दिलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। दिलेला दर प्रत्यक्ष बाजारभावाच्या तुलनेमध्ये खूपच कमी असल्याचाही शेतकऱ्यांचा आरोप। एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणारे अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे आज एकत्र। तर एका लग्न समारंभामध्ये काल दानवे आणि भुमरे यांच्यामध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या। जमीन संपादनातील मोबदला मिळवण्यासाठी बनावट हिबानामा केल्याचा आरोप दानवे यांनी खासदार भुमरे यांच्या चालकावरती केलेला आहे। धुळे ते पुणे रेल्वे सुरू करा, कम्युनिस्ट पक्षासह समविचारी पक्षांची मागणी। धुळे ते पुणे रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी कम्युनिस्ट पक्षाचे धुळे रेल्वे स्थानक प्रमुखांना निवेदन। धुळे मुंबई धुळे पुणे रेल्वे सुरू करण्याची ही मागणी। महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा। 11 मार्चपर्यंत महामुंबईमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार। रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड तापमानाचा पारा 40च्या पुढे जाण्याची शक्यता आहे। मुंबई रेल्वे सुरक्षा दलाकडून अंमली पदार्थ तस्करावरती कारवाई। तस्करी करणाऱ्यांकडून 12,82,000 रुपये किमतीचे 43 किलो अंमली पदार्थ जप्त। मुंबईतील शिव उड्डाणपूल 15 ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला होणार। मागील वर्षभरापासून उड्डाणपुलाचं काम सुरू आहे। बहुप्रतीक्षित शिव उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची तारीख पालिकेच्या पूल विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। पुणे शहरातील 18 गॅस शवदाहिन्या बंद राहणार। इराण इस्रायल युद्धाचा पुणे महापालिकेला फटका। गॅसचा तुटवडा असल्यानं शहरातील गॅस शवदाहिन्या बंद ठेवण्याचा निर्णय। नागरिकांना लाकडी चितांवरती अंत्यसंस्कार करण्याचा पर्याय। भीमा कोरे, अमेरिका इराण युद्धाचा भारतातील शेतीमालाच्या निर्यातीवरती परिणाम। आखाती देशांकडे पाठवलेले कोट्यावधी रुपयांचे शेतीमालाचे कंटेनर ओमान समुद्र परिसरात अडकून पडलेत। निर्यातदार आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। पुण्याच्या भोरमध्ये डोंगर रांगांना लागलेल्या वणव्यामध्ये गोकवडीतील आंब्याच्या बागांमधील झाडं जळून खाक झाली आहेत। 12 शेतकऱ्यांनी 2 वर्षांपूर्वीच माळरानावरील रानात प्रत्येकी 100 ते 150 अशी एकूण 1200च्या आसपास आंब्याची झाडं लावली होती। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षणामुळे आपत्तीच्या प्रसंगी तातडीने मदतकार्य करण्यासाठी स्थानिक पातळीवरती सज्जता निर्माण होणार।
साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधनमध्ये बगाड यात्रा संपन्न. सोनेश्वर मंदिरापासून बावधन गावातील भैरवनाथ मंदिरापर्यंत बगाड ओढण्यात आला. यावर्षी विठ्ठल कदम यांना बगाडाचा मान मिळाला. बगाडमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर पोहोचला. पपई आणि केळी पिकांना उष्णतेचा फटका बसतोय. वाढत्या उष्णतेमुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये फळबागांवरती संकट आलंय. शेतकऱ्यांकडून गोणपाट आणि मंचिंग पेपरच्या कव्हरचा वापर केला जातोय. जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झालेत. सौम्य उष्णतेच्या लाटेचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आल्यानं शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी एका दिवसासाठी जेल बाहेर. जयराम साठेला भावाच्या 12व्या विधीसाठी गावी जाण्यास परवानगी. न्यायालयाकडून 1 दिवसाची मर्यादित परवानगी मंजूर.